लाडक्या बहिणींना नमस्कार. आपण सध्या दररोज लाडक्या बहिणीविषयी विविध न्यूज बघतो, पण खरं सत्य काय आहे या मागचं? आपण बघतो की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा खूप साऱ्या महिलांना हप्ता मिळाला नाही. KYC करून देखील त्यांना हप्ता मिळाला नाही. याच्यामधल्या जवळपास 99% ह्या पात्र असून देखील त्यांना हप्ता मिळाला नाही. तर आपण आत्ता बघतो की सध्या महिला खूप आक्रमक झाल्या आहे. आत्ताच महानगरपालिकाचं इलेक्शन झालं. महापौर म्हणजे जे सदस्य वगैरे आहे निवडून आले, महापौर होत आहे आता. पण लाडक्या बहिणीकडे सध्या कुणीही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे सध्या आता लाडक्या बहिणी आहेत ह्या आक्रमक झालेल्या आहेत. आपण बघितलं की गोंदिया, भंडारा, अमरावती, वाशिम इथे विविध प्रकारे महिलांनी काय केलं की मोर्चा काढला आहे, आक्रोश केला आहे. जसं की गोंदिया, भंडारामध्ये त्यांनी रोड बंद केले होते, राष्ट्रीय महामार्ग. अमरावतीमध्ये देखील त्यांनी जिल्हा कार्यालयामध्ये एकदम ठप्प केलं होतं लाडक्या बहिणींनी. आणि असे विविध त्यांनी आता मोर्चा काढायला सुरू केले आहे. कारण की ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्हाला वोटिंग करा, तुम्हाला 1,500 रुपये देऊ, 1,500 रुपयाची 3,000 रुपये करू. 3,000 रुपये तर दिलेच नाही, पण 1,500 रुपये देखील यांनी बंद केले. 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींचे हप्ते बंद आहे, रेग्युलर महिलांचे. आणि काही महिलांचे तर मागेच बंद झाले. त्यांनी तर आवाज देखील उठवला नाही, त्यांचं माहीतसुद्धा नाही त्यांचे बंद झाले म्हणून. पण सरकारने KYC सुरू केलं आणि या KYCच्या मार्गाने हळूहळू योजना बंद करायचे त्यांनी मार्ग लावले. आता ज्यांनी जे ऑप्शन टाकले होते यस नो यस नो, त्याच्यामुळं खूप महिला भगिनी गोंधळून गेल्या आणि त्यांच्याकडून ऑप्शन चुकला. सरकारी नोकरीला आहेत का हो, पेन्शनधारक आहात का हो, चुकीनं झालं आणि त्या अपात्र ठरल्या. तर अमरावतीमधील देखील महिलांनी खूप म्हणजे डायरेक्ट जिल्हा कार्यालयावर मोर्चा नेला होता. खूप तिथे गोंधळ म्हणजे एक मोर्चा केला. आणि एकनाथ शिंदेंनी तिथं त्यांना म्हणजे एक फोनद्वारे समजावलं देखील की बाबा तुम्हाला हप्ता 2 महिन्याचा वितरित करू. पण दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहे, दादा भुसे यांनी म्हटलं की ज्या महिला पात्र आहेत त्यांना मिळणारच आहे, पण अपात्र महिलांचं आहे. आता याच्यामध्ये अपात्र कोण आहे? ज्या महिलांची KYC चुकलेली आहे त्या देखील पात्रच आहे, फक्त त्यांची मिस्टेक झालेली आहे. तर सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण की आतापर्यंत ज्या महिलांना लाडकी बहीण योजना मिळाली त्या देखील पात्र होत्याच ना. आणि अचानक त्या नोकरीला थोडी लागल्या की त्यांना तुम्ही अपात्र करताय, किंवा त्यांच्या घरी गाडी बंगला असं काही आलं का त्याच्यामुळे अपात्र करताय. सगळ्या जवळपास महिला ह्या अपात्राच म्हणजे पात्र आहे, पण त्यांना अपात्र करण्यात आलं, हे जाणून बुजून करताय सरकार. तर ज्या प्रकारे महिलांनी मोर्चा काढला आहे, आपण बघतो वाशिममध्ये, भंडारामध्ये, अमरावती आहे, गोंदिया आहे. तर मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत आलो आहे की जर तुम्ही गटागटाने महिला बालविकासकडे जा, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जा, जिल्ह्याला असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जा, तिथं व्यवस्थित अर्ज करा. अर्जामध्ये सांगा तुम्ही की आम्ही तुमचं व्यवस्थित ॲप्लिकेशन करायचं, आम्ही लाडक्या बहिणींच्या योजना इथून आम्हाला लाभ भेटत होता, आम्ही KYC केली. KYC केल्यानंतर देखील आम्हाला लाभ भेटला नाही, चुकून आमच्याकडून असं झालं तसं झालं, तुम्ही आमची चौकशी करा. अंगणवाडी का सेविका आहे किंवा जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर तुम्ही आमची चौकशी करा ना, आमचा निकष ठरवा. तर तुम्ही एक प्रामाणिकपणे तुमचं एक प्रत्येक जणाने अर्ज द्या. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ना, आता देखील सांगतो, तुम्ही जोपर्यंत महिला गटागटाने येत नाही तोपर्यंत KYC सुरळीतपणे सुरू होत नाही. आता तुम्ही बघा, भंडारा झालं, वाशिम झालं, अमरावती झालं, तर इथे महिला एकत्र आला तेव्हा सरकारला कुठे जाग आली म्हणजे काय, फक्त की त्यांना तशी जाणीव झाली की बाबा लाडक्या बहिणींना देखील कळायला लागलं की आपण पात्र असून देखील आपल्याला हा हप्ता मिळत नाही. मी तुम्हाला अजून सांगतो, जोपर्यंत महिलांना तुम्ही एकत्र येत नाही, तुमचे एकीचे बळ दाखवत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. आणि खूप साऱ्या महिला म्हणतात की घरी बसून नाही, आपण काय करायचे, ते करतील. असं जर प्रत्येकाने केलं तर KYC सुरू होणार नाही. आता सुरुवातीला जे भंडारा गोंदियाला झालं होतं, त्याच्यानंतर अमरावतीला झालं, त्याच्यानंतर परत आणि वाशिमला झालं. म्हणजे स्टेप बाय स्टेप महिला आता जागरूक होत आहे, त्यांना जाणीव होत आहे की बाबा आपण पात्र आहोत. तरी देखील सरकारने हा हप्ता बंद केला. तर त्यांचा जो हक्क आहे, म्हणजे आता महिलांनी एक भाऊ म्हणून सरकारला वोटिंग केलं, निवडून दिलं, पण आता भावानेच लाडक्या बहिणींचे हप्ता बंद केलेले आहेत. त्यासाठी आता तुम्हाला जागृत व्हावं लागेल. जोपर्यंत तुम्ही जागृत होत नाही तोपर्यंत लाडकी बहीण योजना तुम्हाला सुरू होणार नाही. ते तुम्हाला फक्त थोड्या वेळा हा म्हणतील, परत जसं आहे तसं पेंडिंगला पडून जाईल. तुम्ही सगळ्या महिला एकत्र या, महिला बालविकास विभागाला जा किंवा जिल्हा कार्यालयाला जा, त्यांना जाब विचारा.
आमच्याकडे आम्ही तुमच्या निकषामध्ये बसत आहोत तरी देखील आम्हाला हप्ता का आला नाही. वाटलं तर तुम्हाला काही डाऊट असेल तर आमची चौकशी करा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे सांगा, तेव्हाच तुमचं हे सगळं सुरू होणार आहे. आणि जर पुढील काही अपडेट निघाले तर आपण तुम्हाला लगेच सांगू. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा नवीन अपडेट निघेल किंवा एखादं सजेशन द्यायचं असेल तर लगेच तुम्हाला मिळेल. धन्यवाद.